भाजपने ही निवड केली का? नितीन नबीन यांचीच निवड का केली? याची काही कारण आहेत, त्यावर एक नजर टाकूयात. सुशील कुमार मोदी यांच्या निधनानंतर बिहारमध्ये भाजपकडे एखादा वजनदार नेता नाहीये. कारण बिहारमध्ये भाजपला अजूनही स्वबळावर आपली सत्ता आणता आलेली नाहीये. नितीश कुमार हे निवृत्त झाल्यावर जर भाजपला आपला मुख्यमंत्री बनवायचा असेल आणि जर ती संधी आली तर ते नेतृत्व तयार करण्याची गरज आतापासून असेल. आता महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान या सगळ्या राज्यांमध्ये भाजपनं तरुण नेत्यांना संधी देण्याचा फॉर्म्युला वापरून बघितला आणि तो भाजपला फायद्याचा ठरला. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात 2014 साली जेव्हा मुख्यमंत्री पदाची पहिली संधी दिली गेली तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं वय होतं अवघं 44 वर्ष. मग उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांना संधी दिली गेली, त्यावेळेस आदित्यनाथ यांचं वय होतं फक्त 45 वर्ष. उत्तर प्रदेश सारख्या राज्यासाठी मुख्यमंत्री होताना वयाची ही मर्यादा ही खूपच कमी मानली जाते. तरुण नेत्यांना संधी देऊन त्यांच्यामधलं नेतृत्व गुण विकसित करणं यावर मोदी शहांचा कायमच भर राहिलाय. त्यामुळे त्यांच्या या निवडींमागे, या तरुण निवडींमागे हा दूरगामी विचार असल्याचं मान्य केलं जातं. मोदी शहांनंतरची दुसरी फळी तयार करणं हे आता अत्यंत महत्त्वाचं आहे. कुणालाही अपेक्षित नसलेलं नाव पुन्हा एकदा जाहीर करून मोदी शहांनी धक्कातंत्राचा आपला फॉर्म्युला कायम ठेवलाय. चर्चेमध्ये नसणाऱ्या नेत्यांना मोठी पदं मिळतात तेव्हा सर्वच होतकरू नेत्यांमध्ये स्वतःबद्दलची आशा जिवंत राहते. ही एक भावना आहे हे सगळं करण्यामागची, भूमिका आहे हे सगळं करण्यामागची.